चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ गावात काही दिवसांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात शिरून 6 दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून लूटमार केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकरणात सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झाल्यानं परिसरात दरोडेखोरांची भीती निर्माण झाली होती। संबंधित दरोडेखोर चिंचोशी गावात आणखी एक दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस सापळा रचून आरोपींना पकडण्यासाठी गेले असता दरोडेखोरानं पोलिसांवरच कोयत्यानं हल्ला चढवला। यामध्ये पोलीस उपायुक्त शिवाजी पवार आणि API प्रसन्न जराड जखमी झालेत। दरम्यान स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 2 राऊंड फायर केले असून एका दरोडेखोराच्या पायास गोळी लागल्यानं तो जखमी झालाय। पोलिसांसह दरोडेखोरास रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी आरोपी सचिन चंदर भोसले राहणार खरातवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आणि इतर आरोपींवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सचिन भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत। 3 मार्च रोजी मध्यरात्री 12:15 वाजेच्या सुमारास सचिन भोसले आणि मिथुन भोसले हे चिंचोशी ते केंदूर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार हे पथकासह या ठिकाणी गेले आणि त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला। यावेळी दरोडेखोरांनी पोलिसांवर कोयत्यानं हल्ला केला। त्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात दरोडेखोरही जखमी झाला।